शेतकऱ्याच्या घामाच्या कष्टाची राखरांगोळी. घारेफळ येथे अनिल खोडे यांची 4 लाखांची तूर, आगीत खाक. नेर तालुक्यातील घारेफळ येथील शेतकरी अनिल बबनराव खोडे यांच्यावर निसर्गापाठोपाठ आता आगीने मोठा घाला घातला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतात मळणीसाठी साठवून ठेवलेल्या तुरीच्या गंजीला अचानक भीषण आग लागल्याने अनिल खोडे यांचे अंदाजे 4 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नेमकी घटना काय? अनिल खोडे यांनी यंदा मोठ्या मेहनतीने तुरीचे पीक घेतले होते. पीक कापणी पूर्ण झाल्यानंतर मळणीसाठी त्यांनी शेतातच तुरीची मोठी गंजी लावून ठेवली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गंजीला अचानक आग लागली. वाळलेली तूर असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की संपूर्ण पीक डोळ्यादेखत जळून खाक झाले. आर्थिक संकट ओढवले. या भीषण आगीत अनिल बबनराव खोडे यांचे वर्षभराचे उत्पन्न आणि कष्टाची कमाई मातीमोल झाली आहे. बाजारातील तुरीचे भाव पाहता हे नुकसान साधारण 4 लाख रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. आधीच शेती संकटात असताना आता उभे पीक जळाल्याने खोडे कुटुंबीय पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र महसूल विभागाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पंचनामा करावा आणि पीडित शेतकरी अनिल खोडे यांना शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी आर्त हाक घारेफळ ग्रामस्थांनी दिली आहे.